स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरात पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा होणार असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावरील काही व्हायरल व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिणामी शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर सकाळपासून इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. कालपासून फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर पेट्रोलचा साठा संपणार आहे किंवा पुरवठा बंद होणार आहे अशा आशयाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. या अपुऱ्या माहितीमुळे नागरिकांनी धास्ती घेतली. आज सकाळपासूनच राहता तालुक्यातील गाडेकर, बोरावके, सदाफळ आणि लुटे यांचं सर्वच प्रमुख पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की नागरिक केवळ आपल्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत नसून खबरदारी म्हणून डबे आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल डिझेलची साठवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पंपाच्या परिसरातील वाहतुकीवरही मोठा ताण पडतोय. या वाढत्या गर्दीच्या आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. साठा पुरेसा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये. एकाच वेळी सर्वांनी गर्दी केल्यामुळं यंत्रणेवर ताण येतोय, तरी नागरिकांनी शांतता राखावी. नमस्कार, मी किरण बाबळे. आपण आहोत राहता शहरामध्ये. आज राहता शहरातील पेट्रोल पंपावरती सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. खरं तर काल अकोला तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, इथे झालेला जो बोबाट आहे की पेट्रोल बंद होणार आहे, पेट्रोल पंप बंद राहणार आहे, पेट्रोलचे भाव वाढणार आहे, याच्यासाठी खरं तर आज सकाळपासून राहता शहरात परिसरात जे पंप आहेत तिथेही असा बोबाट झालाय. नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र याच्यावर जेव्हा आम्ही जिल्हाध्यक्ष जे आहेत डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांची जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की गाड्या लेट झाल्या असतील, मात्र कुठलाही साठा कमी नाही, साठा मुबलक आहे. जे नियमात जे पेट्रोल रोज भेटतंय ते प्रत्येकाला भेटणार आहे. प्रत्येकाने याची काळजी घ्यावी आणि गर्दी करू नये हे या ठिकाणी आवाहन त्यांनी केलंय. मात्र आपण जर बघितलं राहता शहरातील बोराके पंपावरती सकाळपासून ही गर्दी या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. आम्हाला बोबाट आला का पेट्रोल पंपवर पूर्ण गर्दी, पेट्रोल काही शॉर्टेज होणार आहे, पूर्ण पेट्रोल भेटणारच नाही, म्हणून आम्ही लगेच पेट्रोल टाकायला ताबडतोब आलो. इथं कमीत कमी अर्धा तास झाला इथं उभा आहे. कालपर्यंत काही विषय नव्हता. कालपर्यंत काहीच नव्हतं. काल मी लोणीला पिक्चर बघायला गेलो तर तिथं काहीच नाही दिसलं मला. पंप सगळे चालू होते व्यवस्थित. आणि आता सकाळी कळलं तर मला फुल गर्दी इथं, मग मी लगेच आलो पेट्रोल टाकायला. पंपावर जास्त गर्दी आहे, पेट्रोल बंद होणार आहे, त्यासाठी म्हणलं चला पेट्रोल टाकून घ्या. मग घरी मशीनला, दुधाच्या मशीनला पेट्रोल लागतं, गाडीत पेट्रोल नाही, दूध आणायचं कसं काय, गावात दूध घेऊन कधी येणार. या ठिकाणी आमचा मित्र या ठिकाणी पेट्रोल पंपावर आला असता त्यांनी मला फोन केला की आज पेट्रोल भेटणार नाहीये, त्या ठिकाणी तू लवकर जेवढं असेल तेवढं पेट्रोल भरून घेऊन तू स्टॉक करून ठेव बा, असं मला कळलं. मी त्या क्षणी इथं आलो. पंपावर पाहता क्षणी इतकी गर्दी मला इथं दिसून येत आहे का लोकांनी जे अफवा पसरवलेला आहे त्या अफवेला लोक चांगला प्रतिसाद देऊ राहिले, मला असं वाटतं. मग मला असं काय वाटत नाही पेट्रोल काय बंद होणार नाही. आज नाही तर उद्या पेट्रोल भेटणारच. असा गोंधळ उडालेला आहे इथं. नेमकी काय प्रकार आहे, राहता शहराच्या अवतीभोवती असणारे 5-7 पंप सगळीकडं बंद असल्यामुळं ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे या लागलेल्या लाईन. पण मला तर अशी एक शंका आहे, हा साठेबाजी सारखा प्रकार आहे काय? एकाच वेळेस 5-7 पंप जे आहेत ते बंद का पडले? याच्या मागे समजा पेट्रोल पंपवाल्यांचं जर काही गौडबंगाल असेल तर पुरवठा अधिकाऱ्याने याची चौकशी करून तात्काळ कारवाई करून हा झालेला गोंधळ सावरण्यात यावा. सकाळपासून अशी अडचण आहे का रविवारी सुट्टी होती डेपोला, सोमवारी टँकर सगळे लेट भरले, त्याच्यात तो संगमनेर परिसर, लोणी परिसरात माल नाही. हे सगळी चर्चा झाली. तिकडूनच्या लोकांनी सगळे आपल्या इकडच्या लोकांना मेसेज केले, फोन केले, त्याच्यामुळे सगळं पब्लिक असं व्हायबल झालं मिळतं का नाही, त्याच्यात थोडी कनेक्टिव्हिटीची प्रॉब्लेम आहे. अशामुळे ही गर्दी आणि लोक व्यवस्थित घेऊन राहिले, जरा घाबरल्याने करतात लोक. असे थोडं लाईन शिवारायचं. आता एका पंपवर लोड, सगळे पंप काही कनेक्टिव्हिटीमुळे बंद झाले, काहींचे माल नाही, समजा हाही थोडा प्रॉब्लेम तो.
मालाचा. पण आपल्याकडे माल भरपूर आहे, आपल्याकडे काही अडचण नाही मालाची. आपण किती साठा आहे आपल्याकडे? आता साठा तरी 25,000 डिझेल आहे, पेट्रोल 15,000 आहे जवळ. हा जो बोबाट झाला याच्यावर काय सांगणार? बोबाटा लोकांनी बोबाटा करू नये बा, सगळ्याला मिळेल आहे की नाही. खरं तर कालपासनं संगमनेर तालुका असेल, आता आज सकाळपासनं राहाता तालुक्यामध्ये पेट्रोल पंपांवर त्या ठिकाणी ग्राहकांच्या पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या रांगा लागताना आपल्याला बघाव्यास मिळत आहे. काल संगमनेर तालुक्यामध्ये व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही अफवा पसरवण्यात आल्या की पेट्रोल डिझेलची दरवाढ होणार आहे, पेट्रोल डिझेलचा पुरवठा हा खंडित होणार आहे, आणि अशा अफवांमुळे त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठी गर्दी करून पेट्रोल आणि डिझेल हा अतिरिक्त साठा करून घेत आहेत, जो की त्यांनी केला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही पेट्रोल पंपावर एक ठराविक दिवसांसाठीचा पेट्रोलचा साठा असतो. कंपन्या देखील त्या दिवसांचा अंदाज घेऊन पुढील पुरवठा हा करत असतात. परंतु अचानकच जर आपण 2 दिवसातला साठा 1 दिवसात जर त्या ठिकाणी उचलला गेला तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तुटवडा हा कृत्रिम तुटवडा आहे हा जाणवू शकतो. आता आज सकाळीच माझी त्या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. कारण की काल दिवसभरामध्ये आणि आज सकाळपासून देखील पेट्रोल पंप चालकांचे असतील किंवा ग्राहकांचे मला फोन येत आहेत. पेट्रोल पंप चालकांना ग्राहक फोन करत आहेत की त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळणार आहे की नाही, आम्ही अतिरिक्त साठा करून घेऊ का. तर यासाठी मी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललो, त्यांचं देखील हेच म्हणणं आहे. आणि ग्राहकांना त्या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही अतिरिक्त साठा आपण करून ठेवू नये. आपल्याला नियमितप्रमाणे भारत सरकारकडून आपल्या कंपन्यांना आणि कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांना नियमितप्रमाणे पुरवठा हा